केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय रेल्वेसाठी महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमध्ये रेल्वे संपर्क वाढवण्यासाठी 2 मोठे बहुरूटीकरण प्रकल्प मंजूर केले आहेत। या प्रकल्पांची एकूण किंमत सुमारे 2781 कोटी रुपये असून त्याद्वारे एकूण 224 किलोमीटर रेल्वे मार्ग क्षमता वाढणार आहे। यामध्ये देवभूमी द्वारका कानालूस या ओखा कानालूस मार्गावरील रेल्वे पटरीचे दुपटीकरण करण्यात येणार असून दुसऱ्या प्रकल्पात मुंबई उपनगरीय क्षेत्रातील बदलापूर कर्जत दरम्यान तिसरी आणि चौथी अतिरिक्त रेल्वे लाईन उभारण्यात येणार आहे। या दोन्ही प्रकल्पांमुळे गुजरातमधील सौराष्ट्र पट्ट्यातील यात्रेकरू, पर्यटक आणि स्थानिक प्रवाशांना अधिक सुलभ रेल्वे सेवा मिळणार असून महाराष्ट्रातील मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे वाहतूक दिरंगाई कमी होण्यास मदत होणार आहे। या प्रकल्पांमुळे सुमारे 585 गावे थेट लाभाच्या क्षेत्रात येतील आणि या प्रदेशांतील 30 लाखांहून अधिक लोकसंख्येला सुधारित प्रवास सुविधा मिळणार आहेत। ओखा कानालूस मार्गाचे दुपटीकरण झाल्यामुळे प्रवासी तसेच मालवाहतूक गतिमान होईल, तर बदलापूर कर्जत भागात नवीन रुळामुळे लोकलसह दीर्घ पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक क्षमता वाढणार आहे। या बहुरूटीकरणामुळे मालवाहतुकीची क्षमता दरवर्षी अनेक दशलक्ष टनांनी वाढेल, ज्याचा थेट परिणाम स्थानिक उद्योग, व्यापार आणि रोजगार निर्मितीवर होण्याची अपेक्षा आहे। प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनच्या अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या या दोन्ही प्रकल्पांचा उद्देश रेल्वे जाळ्याची वहन क्षमता वाढवणे, प्रवासाच्या वेळेत सुधारणा करणे आणि प्रदेशाचा सर्वांगीण विकास साधणे असा आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि वाहतूक क्षेत्रात मोठी सकारात्मक उभारी मिळेल, तसेच भविष्यातील वाढत्या रेल्वे मागणीला सक्षम उत्तर मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे।